श्री स्वामी समर्थ. कशा आहात? मस्त आहात ना? मस्तच राहा. आजचा दिवस तुमच्या चांगला जा ही स्वामी चरणी प्रार्थना करते. बघा 10 मेला आहे अक्षय तृतीया. तर आपल्याला काही सेवा करायची आहेत विष्णू भगवानची आणि महालक्ष्मी आईची बी. लक्ष्मी तुमच्यापर्यंत माझ्यापर्यंत सर्वांना हवी असते आणि लक्ष्मी अखंड टिकून राहण्यासाठी आपल्याला काही सेवा पण करायची आहे. त्या दिवशी महिलांचा खूप घाई गडबडीचा दिवस राहणार आहे. त्या दिवशी आपल्याला म्हणजे पितरांची आपल्याला सेवा करायची आहे. तर काय करायचं, सकाळी लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावर उठून शुचिर्भूत होऊन आपल्याला मुख्य प्रवेशद्वार आहे ते स्वच्छ क्लीन करून घ्यायचे. हळदीचं लेपन करायचे, रांगोळी काढायची आपल्याला आणि हळदी कुंकू लावून आपल्याला ते पूजा करून घ्यायची प्रवेश मुख्य दरवाजाची. आणि पितरांना आमंत्रण करायचे की आज तुम्ही आमच्या घरी जेवायला या. पितरांना हा शब्द म्हणजे सकाळी स्वयंपाक करण्याच्या आधी म्हणजे मुख्य दरवाजे जेव्हा तुम्ही स्वच्छ करणार ना तेव्हा फक्त सांगा की आज आमच्या घरी जेवायला या. पितरांना बोलवायचे आणि नमस्कार करायचे दक्षिण दिशेला तोंड करून. हा उपाय तुम्ही करून बघा. खूप असा प्रभावी उपाय आहे. कारण की आपण कोणा पाहुण्यांना बोलवायचं असेल तर त्याच्या अगोदर आपण पाहुण्यांना आमंत्रण करतो तेव्हा ते येतात. ते काय येऊन बसत नाही आपल्या घरी, तर आपण त्यांना आमंत्रण देतो तरच ते आपल्या घरी येत असतं जेवायला. तसं पितरांनाही आपण सकाळी मुख्य दरवाजा स्वच्छ क्लीन पूजा वगैरे झाली तर आपल्याला बोलायचे की जे वडीलपाजित असेल त्यांना बोलवायचे की आज आमच्या घरी जेवायला या. हे झालं. आणि दुसरं म्हणजे आपल्याला लक्ष्मी बघा, लक्ष्मी तुमच्यापर्यंत माझ्यापर्यंत सर्वांना हवी असते. जिथं विष्णू भगवानची सेवा केली जाते त्या घरातून लक्ष्मी अखंड आपल्या घरी नांदत असते. लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरात राहत असतो. तो विष्णू भगवानची आपल्या घरात दररोज सेवा झाली पाहिजे. पण बाईंचे म्हणजे कसं आहे, दिवसभर म्हणजे काही ना काही असतं, जॉब, लहान मुलं, अशाने जमत नसतं. आणि काही म्हणजे महिला करतात, तर ज्यांना म्हणजे जमत नसेल पण 10 मेला खूप म्हणजे विष्णू भगवानची सेवा म्हणजे ही झालीच पाहिजे. तर बघा त्या दिवशी काय करायचं आहे आपल्याला, विष्णू सहस्त्रनाम सर्वांना माहीतच असेल, ते आपल्याला पठण करायचं आहे एकदा. जर तुमच्याजवळ असं पुस्तक वगैरे नसेल विष्णू सहस्त्रनामचं तर यूट्यूबला किंवा गुगलला लावून द्या तुम्ही. यूट्यूबला सहज मिळून जाईल आणि ते सकाळी ऐकायचं आहे तुम्हाला. म्हणजे मनापासून ऐकायचं आहे, नुसतं लावून नाही द्यायचं आहे आपल्याला विष्णू सहस्त्रनाम. जर विष्णू सहस्त्रनाम नसेल आणि संस्कृतमध्ये पण आहे, सर्वांना संस्कृत असं पठण करता येतं असं नाही आहे, तर आपल्याजवळ म्हणजे व्यंकटेश स्तोत्र आहे. हे बघा, हे व्यंकटेश स्तोत्रचं पुस्तक छोटंसं आहे, तर तुम्ही हे पण पठण करू शकता. हे मराठीत आहे आणि नित्यसेवेमध्ये संस्कृतमध्ये. त्याला फक्त 2 मिनटं लागतात आणि याला 10 मिनटं लागत असतील. खूप छोटंसं व्यंकटेश स्तोत्रचं पुस्तक आहे, जास्त काही वेळ लागत नाही. तुम्ही विष्णू सहस्त्रनाम पठण करू शकता किंवा व्यंकटेश स्तोत्र, श्री व्यंकटेश स्तोत्र. या सेवा जिथं विष्णूंची सेवा केली जाते तिथं लक्ष्मी कधी आपल्या घरातून कधी पाय काढत नसते, हे लक्षात ठेवा. म्हणून विष्णू भगवानची सेवा आपल्या घरात दररोज झाली पाहिजे. तर हे व्यंकटेश स्तोत्र तुम्ही पठण करू शकता. आणि लक्ष्मीची आपल्याला सेवा करायची आहे. बघा 11 लोंगा घ्या आणि त्या उजव्या हातात घ्या 11 लोंगा. आणि लोंगा कशा घ्यायच्या आहेत, तुटलेल्या फुटलेल्याने घ्यायचे आहेत, फुलवाल्या घ्यायचे आहेत. त्या तुटलेल्या फुटल्या असं फुल असतं वरती आणि ते लोंगा आपल्या उजव्या हातात घ्यायचे आहेत 11. आणि आपल्याला महालक्ष्मी अष्टकम 11 वेळा बोलायचे. आणि त्या 11 वेळा बोलून झाल्यावर त्या लोंगा आपल्याला ज्या 11 लोंगा आहेत, फक्त महालक्ष्मी अष्टकम फक्त 20-25 मिनटं लागत असतील किंवा कमी पण लागत असेल वाचण्याच्या स्पीड असेल तर. कारण की त्या दिवशी महिलांची म्हणजे कामाची खूप गडबड राहणार आहे, म्हणून जास्त काही वेळ लागत नाही.
तुम्हाला वाटलं तर श्री सूक्तही तुम्ही 11 वेळा पठण करू शकतात. 10 वेळा फलश्रुती आणि 11व्या वेळेस पूर्ण श्री सूक्तम आपल्याला बोलायचे. तुम्ही श्री सूक्त बोलू शकता किंवा महालक्ष्मी अष्टकम बोलू शकतात. आणि तुमच्याकडून दोघी पठण होत असेल तर तुमचीच म्हणजे तुमचंच चांगलं होणार आहे. तर त्या 11 लोंगा घेतल्या. महालक्ष्मी अष्टकम तुम्ही 11 वेळा बोलले किंवा 16 वेळा पण बोलू शकतात. 16 वेळा बोलले तर अधिक चांगले. त्या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त महालक्ष्मीची म्हणजे लक्ष्मीची आपल्याला सेवा करायची. आणि बोलून झाल्यानंतर आणि देवघरात बसायचे आपल्याला. दिवा वगैरे तुपाचा दिवा लावा तुम्ही त्या दिवशी. आणि 11 वेळा बोला महालक्ष्मी अष्टकम. आणि बोलून झाल्यावर ती सेवा झाल्यावर त्या लोंगा अशा लाल कापड येतो, छोटासा लाल कापड घ्यायचा आहे आणि त्याच्यात त्या ठेवायच्या आहेत. त्या थोड्या मंदिरात ठेवायच्या. हळदी कुंकू लावायचं, पूजा करायची, षोडोपचारे, दीप अगरबत्ती दाखवायचे. आणि लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की हे महालक्ष्मी माता, आपलं कुलस्वामीचंही नाव घेऊ शकता आपण, कुलदेवताचं, की माझ्या घरात जी लक्ष्मी आहे ती अखंड नांदू दे. कष्ट केल्याशिवाय तर पर्याय नाही. पण आपल्या ह्या सेवा केलेला म्हणजे जो आपला वायफळ खर्च असतो तो होत नसतो. आणि जी लक्ष्मी आपल्या घरात येत असते ती अखंड वास करत असते. म्हणजे वायफळ खर्च होणारच नाही तुमच्या. आणि ती लक्ष्मी जशीच्या तशी राहते. तर तुम्ही ही सेवा करून बघा. खूप अशी प्रभावी सेवा आहे त्या. व्यंकटेश स्तोत्र, महालक्ष्मी अष्टकम आणि ज्या 11 लोंगा आपण जी सेवा झाली महालक्ष्मी अष्टकमच्या त्या लोंगा लाल कपड्यात अशी गाठोडी म्हणजे अशी गासोडं करायचं आपल्याला. गाठ बांधायची आहे, पोटली तयार करायची आहे. आणि ती आपल्याला आपण तिजोरीत पण ठेवू शकता. आणि आपला जो मुख्य दरवाजा असेल त्याच्या मध्यभागी लावायचे. तुम्ही मुख्य दरवाजाला लावू शकता पोटली करून. तर अशा काही सेवा आहेत त्या तुम्ही करत राहा. खूप प्रभावी सेवा असतात ह्या. खूप म्हणजे खूप प्रभावी सेवा असतात. करत जा. आणि त्या दिवशी पितरांनाही आपली सेवा करायची आहे. विष्णू भगवानाची आपल्याला सेवा करायची आहे. जिथं विष्णूंची सेवा केली जाते त्या घरातून लक्ष्मी अखंड राहते. म्हणून आपल्या घरात रोज विष्णू सहस्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्र बोललंच गेलं पाहिजे. जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. अशाच पुन्हा नवीन व्हिडिओसोबत आपण भेटणार आहोत.